देशाचे दुश्मन या पुस्तकाचे लेखक सत्यशोधक क्रांतिकारी मराठा तरुण श्री दिनकरराव जवळकर आणि श्री केशवराव जेधे या दोघांचा खटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त आणि फक्त 1 रुपया शुल्क घेऊन लढला. फक्त लढलाच नाही तर तो जिंकलासुद्धा. त्यामागची पार्श्वभूमी अशी होती, महात्मा ज्योतिराव फुले या महापुरुषांनी वैदिक व्यवस्था उलथून टाकण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. बुद्ध, तुकोबा, शिवराय ही विचारधारा ज्योतिबांनी मांडली. ब्राह्मणी व्यवस्था नाकारून सत्यधर्माचा पर्याय दिला. ज्योतिबांमुळे बहुजन समाजास शिक्षण मिळाले. ज्योतिबांच्या एकंदर कार्यामुळे ब्राह्मणी व्यवस्था खिळखिळ झाली. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. ब्राह्मणांचा महात्मा फुल्यांवरती त्यामुळे प्रचंड असा राग आहे. 22 जुलै 1924 रोजी पुण्यात मार्केटजवळ टिळकांचा पुतळा बसवला होता. त्याचे अनावरण मोतीलाल नेहरू यांनी केले होते. सप्टेंबर 1924मध्ये महात्मा गांधींच्या हस्ते विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या पुतळ्याचे अनावरण ब्राह्मणांनी करून घेतले. टिळक चिपळूणकरांनी बहुजन समाजाच्या साठी कोणतेही कार्य केले नाही. त्यांचे पुतळे बसून एक सांस्कृतिक गुलामगिरी लादली असे थोर सत्यशोधक विचारवंत ब्राह्मणेतर लढ्यांचे सेनानी केशवराव जेधे यांनी याविरुद्ध आवाज उठवला. जुलै 1925मध्ये त्यांनी महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा 20,000 रुपये खर्च करून नगरपालिकेने पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी बसवावा असा ठराव 9 सभासदांच्या सहीने महानगरपालिकेत पाठवला. लक्ष्मणराव आपटे हे टिळकाभिमानी ब्राह्मण त्यावेळी अध्यक्ष होते. फुल्यांच्या पुतळ्यास सर्व ब्राह्मणांनी विरोध केला. त्यांची टवाळकी करणारे लेख लिहिले. पुण्यातील नागरिकांची कोणती सेवा ज्योतिरावांनी केली की त्यामुळे त्यांचे सार्वजनिक स्मारक करून त्यांचे उतराई व्हावे असा प्रश्न त्यांनी केला. कैलासवासी ज्योतिराव हे पब्लिक म्हणजेच सार्वजनिकग्रस्त नसून सेक्शनल म्हणजेच विशिष्टपंथीय होते असे त्यांचे म्हणणे होते. श्री जेधे यांनी आपला ठराव मुकाट्याने मागे घ्यावा अशी त्यांना आमची मित्रत्वाची सूचना आहे असेही त्यांनी सांगितले. तसेच ज्योतिरावांचा पुतळा बसवण्यास अगदी योग्य स्थळ म्हणजे पुणे शहर नसून कोल्हापूर होय असा पवित्रा ब्राह्मणांनी घेतला होता. तेव्हा नाईलाजाने सत्य सांगण्यासाठी हे पुस्तक जवळकरांनी लिहिले. देशाचे दुश्मन या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर ब्राह्मणांनी सभा घेऊन निषेध नोंदवला. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा पुतण्या कृष्ण महादेव चिपळूणकर याने देशाचे दुश्मन पुस्तकाने चिपळूणकर घराण्याची बदनामी होते असा आरोप करून सिटी मॅजिस्ट्रेट फ्लेमिंग यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली. श्रीधर बळवंत टिळक याने टिळकांच्या बाजूने अशीच फिर्याद दाखल केली. 15 सप्टेंबर 1926 रोजी सदर खटल्याचा निकाल लागला. पुस्तकाचे लेखक दिनकरराव जवळकर व मुद्रक लाड यांना 1 वर्ष साधी कैद व 250 रुपये दंड, केशवराव जेधे व प्रस्तावना लेखक बागडे यांना प्रत्येकी 6 महिने कैद व 100 रुपये दंड अशी शिक्षा सांगण्यात आली. 15 सप्टेंबरपासून ते 28 सप्टेंबरपर्यंत जामीन होईपर्यंत जेधे जवळकर बागडे येरवडा तुरुंगातच होते. जेधे जवळकरांना शिक्षा झाल्यानंतर ब्राह्मणांच्या विरोधात जाऊन त्यांचे वकीलपत्र घेण्याची कोणीही हिंमत करीत नव्हते. त्याचवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच वकिली सुरू केली होती. मुंबईचा कोणीही वकील जवळकरांचे वकीलपत्र घेत नाही याची माहिती त्यांना मिळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसलेही शुल्क न घेता ही केस चालवण्याचे आव्हान स्वीकारले व सेशन कोर्टात शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले. अत्यंत भक्कमपणे जेधे जवळकरांची बाजू त्यांनी मांडली. 18 ऑक्टोबर 1926 रोजी सेशन्स जज JD लॉरेन्स यांनी देशाचे दुश्मन खटल्यातील अपिलाचा निकाल दिला. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांची बदनामी करण्याचा किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने हे पुस्तक लिहिले गेले नाही असे मत बाबासाहेब आंबेडकर यांनी भक्कमपणे मांडले. तर केवळ ब्राह्मणांविरुद्ध केलेला हा एक हल्ला आहे असे स्पष्टीकरण भक्कमपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायालयासमोर मांडले. न्यायमूर्ती लॉरेन्स यांनी जेधे जवळकर, लाड व बागडे यांना निर्दोष मुक्त केले आणि त्यांच्याकडून वसूल करण्यात आलेली दंडाची रक्कम परत करण्याचा हुकूम दिला.
या खटल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वकील म्हणून मोठे नाव झाले. अशा प्रकारे देशाचे दुश्मन या पुस्तकाचे लेखक, सत्यशोधक, क्रांतिकारक मराठा तरुण श्री दिनकरराव जवळकर आणि श्री केशवराव जेधे यांचा खटला कोणतेही शुल्क न घेता त्यांनी भक्कमपणे लढला आणि त्यांना न्याय दिला.